बोल इकडे हा काय अरे सोय माझेच करा आता सोय तुम्ही काय चले चलते मैच की ओर जहाँ पे दोनों टीम तैयार है। जाऊया आपण मॅच कडे जिथे मात्र दोन्ही टीम आपल्याला पाहायला मिळतात सज्ज आहेत। पहिलाच बॉल करण सिंग बिग विकेट बॅक टू डग आउट। व्हेरी फर्स्ट बॉल वर मात्र हा मोठा विकेट आला आहे। दुसरा बॉल डॉट बॉल होतोय चांगली गोलंदाजी। पहिला बॉल विकेट मोठा आणि दुसरा बॉल डॉट बॉल। सॉफ्टवेअरने खेळलोय सिंगल पाहायला मिळते। गुड बॉलिंग चांगली गोलंदाजी होत असताना आणि पुन्हा एकदा मात्र यावेळेस चांगला चेंडू तेवढा चांगला फटका धीरजचा। पुलटस बॉल वर मात्र 4 धावा। पुन्हा एकदा मात्र वन साइडला खेळला खूप फिल्डिंग एक धाव इथून मिळणार सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल। स्कोरबोर्ड 5 पहिले षटक समाप्तीनंतर स्कोरबोर्ड 6 आपल्याला पाहायला मिळते 6 ऑन द बोर्ड। एसएससी वर्सेस टीम आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच अनमोल 11। सेकंड ओव्हर मध्ये बॉबी आपल्याला पाहायला मिळते। एक ओव्हर 6 धावा दुसरी ओव्हर घेऊन बॉबी तयार। 7वी मॅच आजच्या रात्रीतली आपण पाहू शकतात। यानंतर होणारी नेक्स्ट मॅच
हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, परंतु सरळ गेला हातामध्ये, डॉट बॉल येतोय. स्वीप कडक केला होता परंतु सरळ हातामध्ये, रनआउटची संधी आणि बिग विकेट. अनिल बॅक टू डग आउट. फटका चांगला होता धीरजचा, परंतु यावेळेस सरळ हातामध्ये गेला आणि अनिल इकडे मात्र बॅक टू डग आउट. नवीन फलंदाज निहाल. निहाल इथे आपल्याला पाहायला मिळते. फुलटस बॉलवर बिग विकेट. धीरज देखील जातोय. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, बॅटचे ब्लेड थोडी अगोदर बंद केली आणि इथे आपण बघू शकतो विकेट येतोय. हा बघा, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, बॅट अगोदरच मात्र बंद केली. चेंडू लेट आला, एज लागून बॉक्स आउटच्या रूपामध्ये विकेट. 3 गडी बाद 6 धावेवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. चौथा विकेट येण्याची शक्यता आणि विकेट. 4 गडी बाद 6 धावेवर विकेटवर विकेट जात आहेत. निहाल आणि अंबर दोन्ही फलंदाज. 6 वर 4 गडी बाद. अर्धा संघ पवेलियन मध्ये पुन्हा तयार. स्वीप केलाय, चेंडू गेलाय आणि इकडे रनआउट. 5वा झटका लागतोय. अंबर बॅक टू डग आउट. एका मागे एक रनआउट येत आहेत, एका मागे एक विकेट येत आहेत. अंबर देखील इकडे मात्र रनआउटच्या रूपामध्ये बॅक टू डग आउट. मंजीत शर्मा मैन ऑफ द मैच. आइए, पिछले मैच के हीरो. नवीन बैट्समैन योगेश. विकी झा. आइए, अब आपके शुभ हाथों से मैन ऑफ द मैच दी जाएगी विकी झा. गोल्ड मेडल देण्यात येईल विकी झाच्या शुभ हस्ते. 7वी मॅच ऑन आहे. चेंडू जाऊ दिला, वाईट बॉल. स्कोरबोर्ड 1 ने पुढे जाईल. 5 गडी बाद झाले 7 धावेवर. पर्यंत तयार. बॅनरवर टाकेल तर ओव्हर संपल्यावर टाकेल. ओव्हर समाप्त. 2 ओव्हर नंतर 7 वर 5. बॅटिंग येणं थोडं मात्र आता कुठे ना कुठे चुकीचं डिसिजन आलेलं आहे. जिथे विकेटवर विकेट. डॉट बॉल तर निहाल रिव्हर्स अटेम्प्ट गेला होता. धावा थोडे बनवावे लागतील लढण्यासाठी. टॅपचा फटका आहे, चांगला फटका. 4 धावा. क्या बात आहे. निहालच्या बॅटमध्ये चौकार. 11 झालेल्या स्कोर कार्डवर. अगदी चिंटूवर केलेला हल्ला आपल्या पाहायला मिळतोय. फास्ट खेळा. एसएससी टीम सबसे भी फास्ट कीजिए. अंपायर आप बताइए, वहां पे नहीं सुनते तो हमें बताइए, पेनल्टी लगाएंगे हम.
रिवर्स, क्या स्ट्रोक है ये, सुपर, 4 मिस फील्डिंग। फिर से एक बार ये देखिए कमाल का स्ट्रोक खेला और 4 रन मिलते हुए। अच्छी गेंद आहे, डॉट बॉल, 15 ओव्हर 5, थोडा धावा येत असताना तिसऱ्या ओव्हर मध्ये एसएससी वर्सेस अनमोल 11, फुलटॉस गेंद, टॅप खेळलाय, 4 धावा, चौकार। स्कोरबोर्ड 4 ने पुढे जाईल, स्कोरबोर्ड 19। निहाल पवार आपल्या टीमसाठी महत्वपूर्ण कामगिरी करत असताना मागच्या मॅच मध्ये देखील असंच काही पाहायला मिळालं, विकेट गेले आणि सुरुवातीला 3 ओव्हर चांगल्या होत्या आणि त्याच्यानंतर मात्र कुठे ना कुठे 2 ओव्हर मध्ये धावा आल्या। इथे देखील तसंच पाहायला मिळते। 19 5 गडी बाद। पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट, क्या बात आहे निहाल, सुपर स्ट्रोक, 4 बाउंड्री, चिंटूवर हल्ला। आता वाईड देखील होता परंतु तरी देखील खेळला। स्कोरबोर्ड 23-23, सुपर बॅटिंग, 3 ओव्हर नंतर 23 धावा, 5 गडी बाद। 6 ओव्हर 5 होते, तिथून मात्र निहालने ही धावसंख्या वाढवलंय, 23 पर्यंत पोहोचवलंय। अजून 2 ओव्हर आहेत। शिवराय वॉरियर्स साई खानावळ आपल्याला पाहायला मिळते। अगदी आपण बघू शकता, नक्की विजिट करा, खूप स्वादिष्ट जेवण इथे भेटतो आणि तुम्हाला चविष्ट मच्छी वगैरे खायला भेटेल। अगदी आपण बघू शकता साई खानावळ, नक्कीच तुम्ही संपर्क साधा आणि तुम्ही विजिट करा, इकडे भेट द्या। धन्यवाद यूट्यूब लाईव्ह। नेक्स्ट मॅच शिवराय वॉरियर्स वर्सेस एज लागली आहे, सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाणार, 24 धावा धावफलकावर। एजे समक्ष 11 वर्सेस शिवराय वॉरियर्स। नेक्स्ट मॅच स्वीप करण्याचा प्रयत्न, चांगला बॉल, डॉट बॉल, गोलंदाज शिवम, सुपर स्ट्रोक आहे परंतु 1 धाव। सुपर बॅटिंग करताना निहाल, 9 चेंडू मध्ये 17 बनवले, स्कोरबोर्ड 25 5 गडी बाद। चौथी ओव्हर चालू आहे, चौथा बॉल, चेंडू जाऊ दिला, वाईड बॉलचा इशारा, स्कोरबोर्ड 1 ने पुढे जाईल, स्कोरबोर्ड 26 चेंडू बाकी आहेत अजूनही 3, 26 झाले धावफलकावर, 5 गडी बाद। एसएससी, ओ काय स्ट्रोक आहे, सुपर, योगेशच्या बॅट मधून 4, स्कोरबोर्ड 4 ने पुढे जाईल, स्कोरबोर्ड 30, क्या बात आहे, अप्रतिम स्ट्रोक खेळ आहे। तीस धावा धावफलकावर, चेंडू झाले 4, 2 चेंडूचा खेळ बाकी। आणि इकडे 6वा झटका येतोय, फुलटस बॉल होता, फटका खेळायचा होता परंतु खाली ठेवू शकला नाही चेंडूला आणि विकेट। हा बघा अगदी अक्षर रिप्ले मध्ये फुलटस बॉल थोडा खाली वर मारला आणि त्यामुळे आपण बघू शकता चेंडू सरळ हातामध्ये कॅच आउट। शेवटचा बॉल आणि इकडे मात्र खराब बॉल, वाईट बॉल, स्कोरबोर्ड 31। नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये,
बॅट्समन कोणाला आमिर फुलटस होता आणि डिक्लेअर झोन मध्ये 1 रन शेवटच्या बॉलवर स्ट्राईकवर राहणार आमिर. स्कोरबोर्ड 32. 5 ओव्हर नंतर शेवटचा अंतिम षटक असेल. बत्तीस धावा धावपलकावर आहेत. 5 विकेटच्या नुकसान 6 विकेटच्या नुकसानामध्ये 4 ओव्हर नंतर शेवटची अंतिम ओव्हर. नेक्स्ट मॅच एजे समक्ष वर्सेस शिवराय वॉरियर्स. अभिषेक नाही गेंदबाज. नो स्कोर. बाउंड्री आली होती परंतु नो स्कोर आणि चौकाराचं रूपांतर 0 मध्ये झालं कारण की अंडरम बॉक्स क्रिकेटमध्ये जी क्रीज आहे त्याच्या पुढे एक लाईन असते त्याच्यावर पाय पडला तर नो स्कोर. इकडे रन आउट 7वा गडी बाद होतोय. शेवटचा बॅट्समन आहे मैदानाच्या आतमध्ये. दिला का इकडे फोन होता त्याचा. हॅलो अरे सर यांनी बॉल घेतला तर 500 रुपये पारितोषिक आमकर प्रोसेस करा. अभिषेकने जर बॉल घेतला तर कॅश प्राइज दिलं जाईल 500 रुपयाचं विक्की आमकर कडून. ओहो काय स्ट्रोक खेळला निहालने. सुपर बॅटिंग केली यावेळेस. अगदी पडझड होती. पूर्णपणे ऑफ बॅलन्स झाली होती. तिथून या खाईत पडणाऱ्या गाडीला वर आणलंय असं म्हणायला हरकत नाही. 36 15 पण होतील का नाही हे निश्चित नव्हतं. तिथून धावसंख्या 36 वर पोहोचलंय कारण की 5 वर 5 होते. 4 बॉल झाले. 2 बॉल बाकी आहेत. नाही 4 झाले. पहिला नो स्कोर, दुसरा डॉट, तिसरा बॉल बाउंड्री आणि नंतर वाईड नाही. वाईड कुठे दिलाय? वाईड नाही दिलाय. दुसरा डॉट आहे. पहिला नो स्कोर दुसरा डॉट आहे. 2 सलग वाईड. स्कोरबोर्ड 38. 2 वाईड टाक. आणि 1 धाव. स्कोरबोर्ड सिंगल पुढे जाईल. 5 बॉल डॉट टाके शाहरुख भाई. 5 बॉल एक ही वाइड गिरा ना बीच में 4 का यानी कि 37-38 टू विन. नहीं 5 ए भाई मेरा बात सुनेगा. हाँ मला बोल. हाँ 4 बॉल नंतर डॉट टाक. 4 बॉल नंतर हाँ बाउंड्री नंतर डॉट टाक. हे किती 4 बॉल झाले ना. अच्छा वाईट टाक. लास्ट डॉट. 38 टू विन. 38 टू लास्ट सिग्नल ना. 38-39 विन. 38 वे 39 विन. चला टॉस करून घ्या. एजे समक्ष आणि त्यांच्या विरुद्ध टीम असेल शिवराय वॉरियर्स. एजे समक्षचा कॅप्टन आलेला शिवराय वॉरियर्स. कॅप्टनला पाठवा.
निखिलजी ठाकूर यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. आनंदवर मंजित अभिषेक आणि चिंटू ओपनिंग बॅटर. टार्गेट आहे 38चं. पहिला बॉल धीरज आणि 4 ने केले सुरुवात. 9 बॉलवर चौकार. स्कोरबोर्ड 5. 0 बॉल मध्ये 5. पुन्हा एकदा फटका आहे. पुन्हा एकदा चेंडू चाललाय सीमा पार. 4. 1 बॉल 9 धावा. चेंडू फुल मूड मध्ये आलाय. मॅच लवकर फिनिश करण्याच्या मूड मध्ये आलाय. दोन बॉल 9 धावा. 38 टू विन. 39 टू विन आणि पाहिजे 30 धावा. हलक्या हाताने खेळलाय. 1 धाव. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्ड 10-10 स्कोर कार्डवर. निहालने मात्र चांगली बॅटिंग केली. जिथून मात्र संघ अगदी नाजूक स्थितीमध्ये होता तिथून मात्र एक टफ फाईट चॅलेंजिंग टोटल पर्यंत पोहोचवलं. परंतु पहिलीच ओव्हरीमध्ये धावा येत असता परंतु इकडे विकेट आलाय. अभिषेक बॅक टू डगआउट. पहिला झटका लागतोय. नो स्ट्राइक का बल्लेबाज वहां नहीं जाएगा. चिंटू आप नो स्ट्राइक का खिलाड़ी. नो स्ट्राइक क्रीज पर रही है. नवीन बॅट्समन बॉबी. सिंगल आहे. सिंगल स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 11 धावा धावफलकावर आहेत. 39चं टार्गेट आहे. 11 झालेले आहेत. शॉर्ट बॉल आहे परंतु सरळ खेळला हातामध्ये निहालच्या. डॉट बॉल येतोय. 5 बॉल 11 धावा. शेवटचा बॉल बाकी. चिंटू तयार. सॉफ्टवेअरने खेळलाय. सिंगल इथून मात्र मिळेल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 12 धावा. येणारे चेंडू असतील 24. 24 बॉल मध्ये बनवायचे 27. चौबीस बॉल आणि 24 बॉल मध्ये 27 ची गरज. चला बॅटिंग टीम थोडा स्पीडअप रखे खेल को. चोवीस बॉल 27 धावा आणि गोलंदाज योगेश तयार. फटका सजवला आहे जिथे मात्र वेगाने 1 धाव पूर्ण केलंय. सिंगल पाहायला मिळते. स्कोरबोर्ड 1 ने पुढे जाईल. स्कोरबोर्ड 13 स्कोर कार्ड वर. 26 पाहिजे 23 बॉल मध्ये. स्ट्राइकला बॉबी. योगेश तयार. बॉबी तयार. डाउन द लेग साइड व्हाइट बॉल. स्कोरबोर्ड 1 ने पुढे जाईल. स्कोरबोर्ड 14 स्कोर कार्ड वर. तेवीस मध्ये 25 ची गरज. सोपी करून ठेवल्या मॅचला. पहिल्या ओव्हर मध्ये भरपूर धावा आला परंतु बघूया. अगदी टॉस करून चेंडू टाकला जातोय. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू गेलाय 1 धावेसाठी. सिंगल धावेने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्ड 15 स्कोर कार्ड वर आहेत.
सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जात आहे. 17 झालेत स्कोर कार्डवर. 20 बॉल 22 धावेची गरज मॅच जिंकण्यासाठी. योगेश तयार. फुलटॉस बॉल सरळ केला फलंदाजीमध्ये चांगली फिल्डिंग. डॉट बॉल. कट केलेला आहे. एक धाव इथून मिळणार. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाणार. 2 ओव्हर नंतर स्कोर कार्डवर 18 धावा. धावफलकावर पहिल्या ओव्हरमध्ये 12 आले होते. या ओव्हरमध्ये 6 आल्यात. 18 बॉल आणि 21 धावेची गरज मॅच जिंकण्यासाठी. कहाँ से लेके आऊं भाई अभी ये तो घर भी नहीं है इधर हा फोटो दाखव. तिसरा पहिला बॉल अनिल गोलंदाजी मार्कवर आणि एक धावेने स्कोरबोर्ड पुढे जातो. स्कोरबोर्ड 20. 39चं आव्हान आहे. 19 धावा पाहिजे 16 बॉल मध्ये. चेंडूच्या विकेटसाठी 100. ओ क्लोजली गेलाय. डॉट बॉल. फटका चांगला आहे. 4 धावा. शॉर्ट बॉलला सुपर स्ट्रोक खेळलाय. चिंटूच्या बॅट मधून आणखीन एक घणाघाती प्रहार. चौकार. 4 ने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्ड 24-24 स्कोर कार्डवर. समोर खेळलाय. 4 येत आहेत. गोलंदाजीच्या डोक्यावरून नशिबाचा चौकार येतोय. स्कोरबोर्ड 28-28. 11 पाहिजे जिंकण्यासाठी. अकरा धावेची गरज. चेंडू असतील अजूनही या षटकातील 3 बाकी. 9 बॉल आणि इकडे मात्र 1 धाव. स्कोरबोर्ड 29-29. 10 पाहिजे जिंकण्यासाठी. हलक्या हाताने खेळलंय. सिंगल इथून मिळणार. 1 धावेने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्ड 30 धावा धावफलकावर आहेत. पुन्हा एकदा सॉफ्ट हँडने खेळतोय. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जात आहे. निहालने बॅटिंग केली होती. धावा बनवून दिल्या होत्या. परंतु इथे आपण बघू शकतात व्यवस्थित चांगल्या पोझिशन मध्ये बॅटिंग टीम. 11 बॉल मध्ये 8 धावेची गरज. 31 स्कोर कार्डवर. थोडी फिल्डिंग जवळ लावत असताना परंतु खूप चांगली बॅटिंग केलेली आहे छोटूने. 24 धावेवर खेळतोय. अगदी मॅन ऑफ द सिरीज म्हणून आपल्याला सायकल देखील पाहायला मिळणार या स्पर्धेमध्ये. कट केलेला आहे आणि इकडे मात्र चेंडू फील्ड करतो. 1 धाव. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्ड 32-32. 7 पाहिजे 10 बॉल मध्ये. कट केलेला आहे. हा देखील मात्र 1 धाव असेल. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्ड 33. 9-6. चलिए चिंटू थोड़ा स्पीडअप कीजिए. 9 गेंदे 6 रन रिक्वायर्ड. एज आणि कॅच ड्रॉप. सिंगल. विकेट आहे. फलंदाजाला बाद दिले पंचांनी. अंपायरने आउट दिले. विकेट आहे. स्टंप बोल्ड.
8 में चाहिए 6. याच्यावर दाखवला काय डायरेक्ट स्क्रीनवर रिप्लायवर आउट दिलाय ना त्याने 8 बॉल 6 धावा. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये. शिवम. म्हणजे एकूण 8 मॅच पूर्ण होतील आता. 11 मॅच आहेत अजून 3 मॅच बाकी आहेत. तो एक तास गेला तो फुकट. और शिवम ने काय स्ट्रोक खेळला. आलेला 4. 7 मध्ये 2 ची गरज. सुबब. मागच्या वर्षीचा इमर्जिंग प्लेयर है शिवम. इम्प्रूव किया अपने आप को, अवार्ड लिया और उसका रिवॉर्ड दिया. डॉट गिनाएगी. 6 में चाहिए 2 जीतने के लिए. 6 गिनती 2 रन. हे बघा आपले साई खानावळ यांचे ऑनर आपल्याला पाहायला मिळत आहेत. नक्की तुम्ही विजिट करू शकतात. आपण बघू शकतात भरपूर प्रकारचे डिशेस त्यांच्याकडे आहेत. स्वादिष्ट डिशेस, चविष्ट डिशेस. नक्की तुम्ही विजिट करा. साई खानावळ आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यांचे ऑनर अगदी आपल्या मेगा स्क्रीनवर आपल्याला पाहायला मिळतात. धन्यवाद ओम साई स्पोर्ट्स. 6-2. ओ फील्डिंग है अंबर. क्या बात है. सुपर स्टॉप आहे. फुल टच बॉल होता. 4-2. वाईट बॉल 1 ची गरज. 5-1. 5 बॉल 1 ची गरज. डॉट येतोय. 4 बॉल 1 ची गरज. करण सिंग आपल्याला गोलंदाज पाहायला मिळते. आणि मॅच जिंकले एसएससी टीम ने. कॉंग्रॅच्युलेशन एसएससी टीम. विन द मैच. कॉंग्रॅच्युलेशन एसएससी. नेक्स्ट मैच एजे समक्ष वर्सेस शिवराय वॉरियर्स. नो डाउट मॅन ऑफ द मॅच चिंटू. सामनावीरचा पुरस्कार जातो चिंटूला. या चिंटू आपण. आणि या आपण ऐकूया आमचे साथी समालोचक युवा टॅलेंटेड कौशिक